न घासता न जास्त मेहनत घेता एकदम कोणतेही भांडे म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम, पितळ, काळे झालेले चुलीचे भांडे, तेलकट झालेले दिवे, देवाचे भांडे, तांबे, पितळ असे कोणतेही भांडे किंवा प्लॅस्टिकचे भांडेसुद्धा एकदम चकाचक एकदम एकदम एक अशी जादुई पावडर बनवलेली की त्याने भांडे एकदम फक्त चोळायची आणि त्याने एकदम भांडे चकाचक असे निघालेले आहे. आता सगळ्यात आधी ना, आता हे चुलीचं पितळाचं पातेलं आहे ते एकदम काळं झालेलं आहे, पण तेही एकदम नवीन असं एकदम झटपट फक्त न घासता किती चकाचक निघालं. थंबनेलमध्ये पाहिलं ना तसेच भांडे एकदम चकाचक निघालेले आहे. आता त्यासाठी ना काय केलं, एवढे असे भांडे होते आज ना सवासनी होते, त्याच्यामुळे भांडे थोडेसे जास्तच थोडेसे नाही जास्तच भांडे होते. आणि मग भांडे घासायचा कंटाळा आला, मग अशी एक पावडर बनवली की ज्याने झटपट असे. आता हे ताट आहे डिझाईनची ताट, ते काळ झालेलं आहे तेलकट, तेही एकदम चकाचक कसं घासायचं. आता काय केलं आहे, मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता सगळ्यांचं ओळखीचं म्हणजे लिंबू सत्व 1 वाटी, छोटी वाटी पिठासाठी. आता याच्यात ना एवढ्या जी पावडर बनवतो आहे त्याच्यात एवढे भांडे सहज घासून होत्या. आता त्याच्यात काय केलं आहे, 1 चमचा लिंबू सत्व टाकलं, 1 चमचा मीठ टाकलं, 1 चमचा कपडे धुण्याचा पावडर टाकला आणि 2 ते 3 चिमूट असा छोटा चमचा खाण्याचा सोडा टाकला. एवढं टाकलं आणि आता हे तेलकट जास्तच डिझाईनचं जे ताट आहे ना देवाचं पूजाचं, आता ही पावडर टाकताना घासायला भांडे घ्यायचे म्हणल्यावर त्याच्यातच घेते, म्हणजे ते भांडे जे आहे ना ते सुद्धा न घासता न चवता ते निघल, सहज निघल. आता काय केलं आहे, सगळ्यात आधी ना मी स्टीलचा डब्बा, हा तेलकट झालेला डब्बा घेतला आणि तो घासून दाखवते. एवढंसं फक्त 1 चिमूट अशी पावडर घेतलेली, जास्त पण नाही घ्यायची, कारण गव्हाचं पीठ आहे ना चिकट असतं, मग ते ओलं झालं का चिटकून बसतं, म्हणून फक्त थोडी थोडी घ्यायची आणि ती भांड्यांना चोळायची वगैरे. स्टीलचा डब्बा ना एकदम चकाचक, फक्त हाताने चोळला आणि लगेच डबा धुवून घेतला तर एकदम चकाचक. आता हे झाकण जे आहे ना ते पण तेलकट झालेलं होतं. बाकीचे जे ग्लास ते आहे ना ते पण मी अशाच पद्धतीने हे घासून भांडे ठेवलेले. पण आता एवढे भांडे घासताना दाखवलं असतं ना मग व्हिडिओ जास्तच मोठा झाला असता, म्हणून मी काय केलं आहे, जे एक एक असं स्टीलचं, तांब्याचं, पितळाचं, ॲल्युमिनियमचं आणि चुलीचं जे काळं भांडे आहे ना ते घासून दाखवते, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होत नाही. आता हे स्टीलचं डब्बा जो आहे तो घासून दाखवला. आता हे ॲल्युमिनियमचं पातेलं, त्याला पण एकदम थोडीशी अशी घेतली आणि आपली जी स्पंजची घासणी असते ना त्याने फक्त चोळलं. हे बघा, जास्त असं दाब देऊनही कमी मेहनतीत थोडंसं अलगद हाताने चोळलं आहे. पण ते पातेलंसुद्धा आता धुतल्यानंतर बघा एकदम इतकं सफेद असं हे ॲल्युमिनियमचं पातेलं निघालेलं आहे ना, तर विश्वास बसत नाही एवढे छान असे हे भांडे निघालेले आहे. आता हे पातेलं ना, आता फक्त हे जे गव्हाचं पीठ असल्यामुळं काय होतं, चिटकतं ना, मग ते सुकून नाही देता लगेच भांडे घासले की ते लगेच धुवून आणि घातले. हे बघा एकदम मस्त असं हे ॲल्युमिनियमचं पातेलंसुद्धा निघालेलं आहे. आता हा जो गडवा आहे तांब्याचा गडवा, त्याला पण फक्त थोडीशी एवढीशीच अगदी थोडीशी पावडर घ्यायची आणि ती चोळायची फक्त. आता पण मी ते तांबे पितळाचे भांडे आहे ना ते मी एका वेळेस 5-5, 6-6 घासून घेते मग धुते, म्हणजे ती पावडर जी आहे ना त्याला थोड्या वेळ लागती आणि ते भिजल्या जातात, मग आणखीनच चांगले निघत्या. पण मी हा गाडवा आहे ना लगेच लावला आणि आपलं जे भांड्याचं जे लिक्विड डिशवॉश असतं ना त्याने घासून काढलं, म्हणजे हे भांडे ना जास्त दिवस असे चमक असते या भांड्याची, त्याला असे डाग पडत नाही, कारण त्याच्यातला जो आंबटपणा, लिंबू सत्वाचा जो आंबटपणा असतो ना तो निघून गेला की ह्या भांड्यांना डाग पडत नाही. मग आता ही समई जी आहे ना त्याला पण अशी लावून घेते मी. आता ही समई आधी लावून ठेवली आहे, म्हणजे ती आणखीन चांगली निघल. आता हे दिवे जे आहे ना तेलकट बाकीचे ते पण असे आधी घासून घेतले 5-5, 6-6, म्हणजे ते थोडंसं ती लागली पावडर. जास्त वेळ ठेवली, 5-1 मिनटं ठेवली, जास्त वेळ नाही ठेवायची, कारण ते गव्हाचं पीठ मग त्या भांड्यांना चिटकून असतं. आता बघ ही तांब्याची ताट इतकी मस्त अशी झटपट निघाली ना, फक्त एकदा चोळली आणि इतकी झटपट अशी ताट निघालेली आहे. फक्त मी हातानेच, घासणीसुद्धा घेतली नाही, फक्त हातानेच चोळते सगळे भांडे.
आता ना सणासुदीचे दिवस आहे आणि सणासुदीच्या दिवसासाठी ना हे तांबे पितळाचे भांडे कायम काही सण असला की ते घासावं लागते. या पद्धतीने पितांबरी न लावता किंवा लिंबू न लावता अशी पावडर बनवून ठेवली डब्यामध्ये की कधीही फक्त घ्यायची आणि ते असे भांड्याला चोळायची. हाताने चोळलेले आणि हाताला ना याचा तेलकट चिकटपणा असा काळा दिसून येतो आहे. इतकी मस्त अशी तांब्याची तांब म्हणजे असतं ना ते पण निघालेलं आहे. आता नळाला पाणी आलेलं होतं, मग मोकळ्या पाण्यातच मी हे सगळे भांडे झटपट असे धुवून घेतले. आता हे चुलीचं ना जळालेलं पातेलं होतं, काळं झालेलं, पण इतकं झटपट निघालं ना, काही सेकंदात निघालं. ते कसं का निघालं ते आपण पाहू. हे दिवे पण सगळे मी घासून घेतलेले. आता हे तेलकट दिवे होते ना, मी थोडंसं आपली जी भांडे घासायची जी घासणी असते ना त्याने न घासता आता त्याने ना थोडीशी भांड्याची साबण किंवा मग भांड्याचं लिक्विड लावून ना घासून घेतलेलं आहे. म्हणजे तेलकटपणा त्याचा निघून जातो सगळा. आता ही डिझाईनचं जी ताट होती ना त्याच्यामध्ये मी जी पावडर टाकलेली होती ते आपोआप असं न चळता फक्त मी साईडला जे लागलेलं नाही ना तिथं ते घासलं आहे हातानेच फक्त. पण ते डिझाईनमधला जो काळपटपणा आहे ना, तेलकटपणा काळपटपणा तो सुद्धा निघालेला आहे. इतके अशी ही आता हे पातेलं मोठं पितळी पातेलं आहे आणि ते चुलीवर ठेवलं होतं आज. ते थोडंसं काळं झालं, ते सुद्धा फक्त चोळलेलं आहे. त्या बघा आता धुवून घेते. एकदम छान असं हे चकाचक निघालेलं आहे. असे भांडे निघाले का छान असं काही सोल्युशन बनवून काही एकदम मस्त असं कंटाळाही येत नाही भांडे घासायला. अगं इतकं चकाचक असं हे भांडं निघालेलं आहे. सगळे भांडे तसेच निघालेले. आता हे तांबे पितळाचे जे भांडे आहे ना ते मी एका कॉटनच्या नॅपकिनने पुसून घेते, म्हणजे त्याला डाग पडत नाही. पुसून आणि ते सुकून ठेवते, त्याला डाग पडत नाही आणि त्याची चमक आहे तशीच असती. आता हे सगळे भांडे पुसून आणि सुकून ठेवते. स्टीलचे ॲल्युमिनियमचं काही मी हे पुसलेलं नाही, ते तसेच असे पालथे घालून सुकवलेले आहे.